नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून आपल्याला बटाटे घ्यायचेत. यानंतर या बटाट्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्यात. अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आपल्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी शक्यतो ताजेच बटाटे वापरायचेत आपल्याला. यानंतर या बटाट्याच्या आता आपल्याला पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता तुम्ही, पुढचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मागचा सुद्धा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. यानंतर या बटाट्याचे आपल्याला 4 ते 5 स्लाइस करून घेणार आहोत आपण. बघू शकता तुम्ही इथं. अशा प्रकारे ते 4 ते 5 स्लाइस झालेले आहेत बटाट्याच्या. तुम्ही बघू शकता. उभा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं. 1 सेंटीमीटर रुंदी ठेवायची आपल्याला आणि जवळजवळ 3 ते 3.5 इंच आपल्याला त्याची लांबी ठेवायची. फ्रेंच फ्राईज ह्या कॅफेमध्ये अशाच लांब लांब असतात. अशा प्रकारे आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. दुसरा सुद्धा बटाटा याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं आता आपले बघू शकता बटाटे सगळे व्यवस्थित कट करून झालेले आहेत. एका शेपमध्ये झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. यानंतर या बटाट्याला आपल्याला एक पाण्याने भरलेला बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये हे बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे. सगळे बटाटे व्यवस्थित इथं आता टाकून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे, जेणेकरून जो बटाट्यामधला स्टार्च जो आहे तो सगळा निघून जाईल. 3 ते 4 वेळेस आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीनं. त्यानंतर हे बटाटे 15 मिनिट आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. पंधरा मिनिट आपली झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. आता यानंतर आणखीन आपल्याला हे बटाटे 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. व्यवस्थित त्याचा सगळा स्टार्च काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ पाण्यामध्ये आणखीन नंतर 15 मिनिट एकदा भिजवून घ्यायच्यात आपल्याला हे पाण्यामध्ये. अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही. आता आपली 15 मिनिट झालेली आहेत. आता हे बटाटे सगळे पाण्यामधून आपण बाहेर काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही, पूर्ण बटाट्याचा स्टार्च हा निघून गेलेला आहे. पाणी पांढरशुभ्र झालेलं आहे. सगळे बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत इथं. आता यानंतर आपल्याला या बटाट्यांना एका नॅपकिनवरती सुकवून घ्यायचंय. तुम्ही सुती कपडा सुद्धा घेऊ शकता, पण मी तर एक नॅपकिन घेतलेला आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचे ते बटाटे सगळे आपल्याला अशा पद्धतीने. आणि एक 10 ते 15 मिनिट आपल्याला फॅनच्या हवेखाली हे सुकवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचे. आता 10 मिनिट झालेली आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं बघू शकता. आता गॅसवरती एक कढई ठेवणार आहोत आपण. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला. जवळजवळ 1 ते 1.5 इंच तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये. बघू शकता इथं तुम्ही. यानंतर आपल्याला या कढईमध्ये जे आपण फ्राईज सुकवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे. लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आणि 6 ते 7 मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हे फ्राईज तळून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि हलवत राहायचं आहे अधूनमधून आपल्याला. बघू शकता तुम्ही.
आणि एक 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर हाय फ्लेमवरती एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला आणखीन फ्राय करून घ्यायचे ते फ्राईज. इथं बघू शकतात 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरती सुद्धा आपले झालेले आहेत. एक 60 ते 70% आपला हा बटाटा शिजला गेलेला आहे. आता यानंतर आपल्याला हे फ्राईज व्यवस्थित एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही. लक्षात ठेवायचे फ्राईज हे काढताना टिश्यू पेपर किंवा पेपरवरती नाहीत काढायचे. जर तुम्ही टिश्यू पेपर किंवा पेपरवरती काढलेत तर टिश्यू पेपर हा फ्राईजला चिटकू शकतो आणि तुमचे फ्राईज हे सॉफ्ट होतात, कुरकुरीत राहत नाहीत. त्यामुळं हे लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि व्यवस्थित आपल्याला हे पसरवून घ्यायचे आणि एक 10 मिनिट आपल्याला सुकवून घ्यायचे ह्याला, म्हणजे थंड होऊ द्यायचे ते फ्राईज. त्यानंतर दुसरी पण बॅच आपल्याला अशीच तळून घ्यायची मीडियम टू लो फ्लेमवरती. आपले व्यवस्थित फ्राईज हे तळून झालेत. आपण बाजूला हे पण काढणार आहोत आणि याला पण 10 मिनिट आपण ठेवणार आहोत थंड होण्यासाठी. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि कढईमध्ये तेल हे आपल्याला एकदम कडकडीत ठेवायचे आणि 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरती आपण आणखीन परत हे फ्राईज तळून घेणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. हलवत राहायचं ह्याला जेणेकरून आपले फ्राईज हे व्यवस्थित तळले जातील. आपल्या फ्राईजला रंग हा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. अशा पद्धतीनं याचा क्रंच बघू शकता तुम्ही. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता यानंतर याच्यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही आपले फ्रेंच फ्राईज हे तयार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत अशाच नवीन आणखी रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.